पुढेही संघर्ष बघा ना किती आहे, पुढे दुःख बघा ना किती आहे, कशाचा त्याग करावा लागलेला आहे. चरित्र बघा. आम्ही तक्रारी करतोय. संत म्हणतात तक्रार करण्यापेक्षा एवढं स्मरणात ठेवा की ज्याप्रमाणे एखाद्या आईच्या गर्भातून जन्माला येणारी, उदरातून जन्माला येणारी सगळीच मुलं ज्याप्रमाणे त्या आईला आवडतात की नाही, त्याप्रमाणे या ठिकाणी जन्माला घातलेला प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव देवाला आवडत असतो. जन्मता दोष नसतो, जन्मता दोष नसतो माऊली. मग तो दोष त्याच्या विचाराप्रमाणे येत असतो, त्याच्या संघाप्रमाणे येत असतो, त्याच्या राहण्या जगण्या वागण्याप्रमाणे निर्माण होत असतो, बरं का. आणि म्हणून मग भगवंताने आम्हाला सर्वांना जन्माला घातलाय आणि तो भगवंत आमची सर्वांची काय करतोय, किंबहुना धनुर्धरा जो मातीची आहे उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा, तेवी मी तया जैसे असती तैसिया कळी काळ नको या घेतला पट्टा, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांड मागे. बरं का. आम्ही जर विचार केला तर विश्वनियंत्या देवाचे आम्ही आहोत. विश्वाची निर्मिती ज्या देवाने केले ना, त्या देवाचे आम्ही साधक आहोत, दास आहोत, भक्त आहोत. काही कमी आहे का. राजाने एकदा स्वीकार केला राणी म्हणून की मग बाकी काही गोष्टीच नाही ना तिथे माऊली. कमतरता आहे का कसली. फक्त राजाने स्वीकारली पाहिजे राणी काय. मग त्यासाठी त्याग आहे माऊली. देवाचं जर व्हायचं आहे, देवाचं होऊन जर राहायचंय तर त्याग आहे. आता काय त्याग आहे तर बघा, तुमच्या गावामध्ये मंदिर आहे का बरं. आहे. कुठल्या देवाचं आहे. हनुमंताचं मंदिर आहे, मारुतीरायांचं मंदिर आहे, बरं का. हा. अरे वा वा वा, मस्त मस्त. म्हणजे 2-2, 3-3 मंदिर तुमच्या गावात आहेत. खूप श्रीमंत आहे आध्यात्मिक विचाराने गाव तुमचा, 100%. बरं का. असो. साधारणतः किती वर्ष झाले असतील त्या मूर्तीला, त्या मंदिराला अंदाज. म्हणजे खूपच तुम्हालाही सांगता येणार नाही. बरोबर आहे ना. तुम्हालाही सांगता येणार नाही. म्हणजे पार अगदी आजापंजापासूनचा येते असं म्हणायला हरकत नाही. बाबा बरोबर आहे की नाही. आपण कमीत कमी 60, 70, 100 वर्ष पकडू किंवा त्यापेक्षाही जास्त, 100 पेक्षाही जास्त. आपल्या आजोबांनी त्या मूर्तीचं दर्शन घेतलं. आपण जास्त लांब नाही जायचं. आजोबांनी त्या मूर्तीचं दर्शन घेतलं, वडिलांनी त्या मूर्तीचं दर्शन घेतलं, आपणही आज त्या मूर्तीचं दर्शन घेतोय. उद्या आमची मुलंही त्या मूर्तीचं दर्शन घेणार आहेत. मूर्तीमध्ये काही फरक पडलाय का. फरक पडलाय काही. बघा. हा मूर्ती कसली आहे. पाषाणाची. आपल्या बोधापुरतं किंवा आपल्या एक याच्यापुरतं आपल्याला समजावं म्हणून आपण समजू की दगडाची मूर्ती आहे, पाषाणाची मूर्ती आहे. माऊली ती दगडाची मूर्ती तयार करत असताना, ती पाषाणाची मूर्ती तयार करत असताना एक एक खपली नको असलेला पाड बाजूला काढला, एक त्याचा नको असलेला जो काही भाग होता तो बाजूला काढला आणि मग ती मूर्ती तयार झाली. मला सांगा एवढ्या वर्षांमध्ये जे भाग बाजूला काढून टाकले ते परत येऊन चिटकले का. बघा. हा म्हणजे प्रत्येक दगडात देव आहे, प्रत्येक दगडात देव आहे माऊली. तसं मी समजतोय माझ्या समोर बसलेले सगळे देव आहेत का. प्रत्येक माणसात देव आहे, प्रत्येक माणूस देव आहे. परत ऐका. हा प्रत्येक माणसात देव आहे, नवे प्रत्येक माणूस देव आहे. तेव्हा जेव्हा नको असलेले भाग बाजूला करेल आणि पुन्हा त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत तेव्हा देव आहे. टाकीने खपली फोडली ती मागुती ना जडली, पण मनुष्याची कुबुद्धी जाडली ती पुन्हा लागे, हे दुर्दैव आहे. 31ला संकल्प जरी केला 31 डिसेंबरला, तर 1 जानेवारी उजळेपर्यंत जर याची उतरली नाही तर मग काय बोलतो, जाऊ दे आता ह्या वर्षी पण सुरुवात झाली, आता पुढच्या वर्षी बघू. काय परवा एक सण गेला कुठला तरी आपला, अमावस्याच्या दिवशी काहीतरी सण होता लोकांचा, बऱ्याच रांगा पाहायला मिळाल्या. बाबा कोणाचा सण होता तो.
गटारामध्ये लोळतात त्या प्राण्यांना काय म्हणतात बरं? गटारातच असतात ते प्राणी. काय म्हणतात त्याला? तुमच्याकडे गाढवं लोळतात का? डुक्कर ना? डुक्कर ना? सांगायचं फक्त एवढेच आहे की प्राणी पक्षी त्यांची ती जागा सोडत नाहीत. ऐका हा, अहो 10 जरी घरटी एका झाडावर असली ना, ऐका परत, 10 घरटी जरी एका झाडावर असली तरी ज्या पक्ष्याचं जे घरट आहे त्याच घरट्यामध्ये तो पक्षी जातो. म्हणून पशु पक्षी गुणवंत. परवाच्या त्या सणाच्या दिवशी आम्हाला बरेच गटारात पडलेले पाहायला मिळाले. ऐका, कुठलाही सण असला आणि कुठलाही दिवस असला तरी गटारात लोळणारा डुक्कर कधी करोड रुपयाच्या बंगल्यात जात नाही, कधीच नाही. पण एखाद्या सणाला जर करोड रुपयाच्या बंगल्यात राहणारा जर गटारात पडत असेल तर मला सांगा, याला काय माणूस म्हणावं की ते तुम्ही म्हणा काय म्हणायचं ते. काय विषय आपला? दगड परवडला. दगड का परवडला? एखादा पाड त्याच्या बाजूला केला ना माऊली, पुन्हा येऊन चिटकत नाही, म्हणून मूर्ती जशी आहे तशीच आहे. कित्येक वर्ष झाली मारुतीरायांची. याच्या पुढेही आमची मुलं दर्शन घेणार आहेत, आमची नातवंड पतवंड दर्शन घेणार आहेत. मूर्ती त्याच पद्धतीने भगवंताची आम्हाला दिसणार आहे. देव त्याच पद्धतीने आम्हाला दर्शन देणार आहे त्या ठिकाणी. माणसं मिनिटा मिनिटाला बदलतात. सकाळी एक, संध्याकाळी एक, दुपारी एक, रात्री भलताच. काय काही सकाळी बोलतात ना, संध्याकाळी लक्षात राहत नाही त्यांच्या, आणि रात्री जर बोलले काही, सकाळी काही माहीतच नाही, काहीच माहीत नाही. माऊली, त्यागाला खूप महत्व आहे. त्याग घडला तर आपण देवाचे, अन्यथा नाही. त्याग घडला तर परमार्थ भक्ती, अन्यथा नाही. त्याग जर नसेल तर तुम्ही कितीही देवदेव करा, काही मिळणार नाही. त्याग जर नसेल तर तुम्ही कितीही परमार्थ करण्याचा प्रयत्न करा, किती ग्रंथ वाचन, अभ्यास, ज्ञान, तुमचं पांडित्य असू द्या, तुमचं अभ्यास असू द्या, तुमचं पाठांतर असू द्या, काही उपयोग नाही. त्यागाला महत्व आहे. त्याग घडला पाहिजे बरं का. इथे काय म्हटलेलं आहे? एरवी तरी माझी या भक्ता, भगवंत म्हणतात एरवी तरी माझी या भक्ता. पहिले आपण आपल्या मनामध्ये विचार करा, मी देवाचा भक्त आहे का? काय भक्त कोणाला म्हणावं? ज्याने द्वैत गोष्टींचा त्याग केलेला आहे, अद्वैत स्वीकारतोय, देहबुद्धी बाजूला करून विदेह स्थिती निर्माण झालेली आहे. सुखातही आणि दुःखातही जे समान असतात, ज्यांना जय पराजय नाही, ज्यांना मान अपमान नाही. म्हणजे एखाद्या वेळेला हरिनाम सोहळ्यामध्ये त्यांना श्रीफल द्या नाही तर नका द्याव, काही फरक पडत नाही. त्यांना शाल द्या नाही तर नका द्याव, काही फरक पडत नाही. त्यांचं पत्रकात नाव टाका नाही तर नका टाकू, काही फरक पडत नाही. जी सेवा त्यांच्या वाट्याला येईल ती सेवा प्रामाणिकपणे करतात ते भक्त. वेळेला शाल मिळाली नाही, वेळेला नाव नसेल, वेळेला काय नारळ दिला नाही, श्रीफल दिला नाही तर उचलापट करत जाणारे भक्त नाहीत. ते फक्त बघत काय चाललंय काय नाही, ते फक्त भक्त नाहीत. एरवी तरी माझी या भक्ता, भक्त होण्याचा प्रयत्न करा, भक्त होण्याचा प्रयत्न करा. आता त्याग काय करायचंय, कशा प्रकारे करायचं आणि का करायचंय, अगदी छोटं आणि साधं उदाहरण आपल्या नेहमीच्या पाहण्यातलं. एखाद्या महिलेला जर एखाद्या पुरुषाची व्हायची असेल, ऐका हा, तर तिला पूर्वीच्या आवडी निवडी विसराव्या लागतात. आई वडिलांना काही वेळेपुरतं का नाही होईना विसरावं लागतंय. जुन्या घराला काही वेळेपुरतं का नाही होईना विसरावं लागतंय. काय काही तर जुनी नावं बदलून नवीन नावं ठेवतायत, त्याला भानसावरचं नाव म्हणतात. बाबाचं नाव जर शंकर असेल तर आई पार्वती, तुम्ही बोलत चला हा. बाबाचं नाव जर गणपत असेल तर आई
बाबाचं नाव जर पांडुरंग असेल तर आई रुक्मिणी, बरोबर आहे की नाही? आहे का रुक्मिणी आई आले का ऐकायला? पार्वती आई ऐकायला आले का आज इथं? नाही आली. असू द्या, सरस्वती आई, गौरी आई, नाही का, जिजाई, असो माणसावरची नावं. महत्वाचा विषय काय? त्याग घडला तर ती बाई पुरुषाची, त्याग नाही घडला ना मग त्या पुरुषाची ती बाई नाही. बरं का? एका पुरुषाची जर व्हायचं असेल तर सर्वप्रथम तिला आपल्या आई वडिलांना काही काळापुरतं विसरावं लागतंय, आपल्या घराला सुद्धा काही काळापुरतं विसरावं लागतंय, आपल्या जुन्या नातेवाईकांना सुद्धा काही वेळेपुरतं बाजूला ठेवावं लागतंय, विसरावं लागतंय. आपल्या बहिणीवर जेवढी प्रेम करते ना तेवढं तिने नणंदेवर आता करायचं आहे. आपल्या भावावर जेवढं प्रेम करते ना तेवढं तिने आता दिरावर प्रेम करायचं आहे. आणि आपल्या आई वडिलांवर जेवढं प्रेम करते ना तेवढं तिने आपल्या सासू सासऱ्यांवर प्रेम करायचं आहे. पती हा परमेश्वर मानून त्या घराला घरपण देण्याचं काम करणाऱ्या महिलेला पतिव्रता म्हटलेलं आहे. त्या घराचं मंदिरामध्ये रूपांतर करणाऱ्या महिलेला पतिव्रता म्हटलेलं आहे. त्याग करावा लागतो ना मौली? काय भले ती आठवारपणी सकाळी 8 वाजता उठत असेल, तिला उठायच्या आधी आई तिला आंघोळीला पाणी काढत असेल, तिची आंघोळ कुठे होते नाही होते तर आई तिला चहा बनवून ठेवत असेल, चहा घेते कुठे नाही घेते तर लगेच नाश्ता तयार करत असेल आई, पण ह्या सगळ्या गोष्टी तिकडे सासूला सांगून चालतील का? सासूला सांगून चालतील? आई अगं मी तिकडे होते ना त्यावेळेला माझी आई मला 8 वाजताच उठवायची आणि मला उठायच्या आधी पहिले आंघोळीला पाणी काढून ठेवायची. काय माझे आंघोळ कुठे नाही होते तर मला चहा बनवून ठेवायची, चहा कुठे घेते नाही घेते तर माझी आई मला नाश्ता करून ठेवायची. तिची सासू बोले की तुझ्या सगळ्याच बॅगी काही अजून खोलल्या नाही, ज्या खोलल्यात त्या परत भर. त्याग होत नाही ना? त्यागाला महत्व आहे. आम्हाला जर देवाचं व्हायचंय, देवाचं भक्त होऊन जर राहायचं आहे, बरं का, स्वतःला भक्त म्हणून घेतोय आणि पूर्वीची कर्म काही अजून गेली नाहीत. एरवी तरी माझी या भक्त आणि संसाराची चिंता. अजून जर आम्ही संसाराचीच चिंता करत असू तर भक्त आहोत का? काय आळंदीला गेल्यावर ज्ञानेश्वरी आणावी, भावार्थ दीपिका, हरिपाठ आणावा मालिका, बरं का, नित्य मालिका आणावी, संतांचं चरित्र आणि ती पुस्तकं आणावीत, ग्रंथ आणावेत, माळा आणाव्यात. काय तिथला प्रसाद म्हणून एखादं कीर्तन श्रवण करावं, प्रवचन श्रवण करावं, चांगले विचार आम्ही तिथून घेऊन यावेत. पण आम्ही देव आळंदीला गेल्यानंतर जर पोलीपाठ लाटणे आणत असू तर एरवी तरी माझी या भक्तांनी संसाराची चिंता. आम्ही पंढरपूरला जाऊन जर सुपाना टोपल्या घेऊन येत असू एवढ्या लांबून, आमच्या मुरबाडच्या बाजारला दुसरं भेटते काय? मग काय एरवी तरी माझी या भक्तांनी संसाराची चिंता. ऐका मौली, चिंतारूपी रोगाला जर तुम्ही विचाररूपी औषध दिलं तर रोग वाढतो. ऐका हा, चिंतारूपी रोगाला जर तुम्ही विचाररूपी औषध दिलं तर रोग वाढतो, पण चिंतारूपी रोगाला जर चिंतनरूपी औषध दिलं तर रोग तिथल्या तिथे नष्ट होतो, बरा होतो. आणि म्हणून आम्हाला विचार करण्यापेक्षा, चिंता करण्यापेक्षा आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड नामस्मरण केलं पाहिजे. त्याग करायचा आहे ना, नको त्या गोष्टींनी स्पर्श करता कामा नये आम्हाला. भगवंताचं नामस्मरण करा तर तो त्याग घडेल. अन्यथा देवाचे भक्त असून सुद्धा जर आमचं अजून रडगाणं असेल, बरं रडगाणं कसलं? मला श्रवण झालं नाही म्हणून रडा, मला प्रवचन श्रवण झालं नाही, मला कीर्तन श्रवण झालं नाही, माझी आज उपासना झाली नाही, देवपूजा झाली नाही, मला आज नामस्मरण करायला भेटलं नाही, पश्चाताप झाला पाहिजे. रडगाणं ते असावं, मला ग्रंथ वाचन करायला भेटत नाही म्हणून हे रडगाणं असावं परमार्थिक माणसाचं.
आमचं गाणं कुठलं? पोरा अशी पोरी अशी सुना अशा घरात असं चाललंय. कोणी कोणाला बोलत नाही, कोणी कोणाचा भाव घेत नाही, शब्दाला मान राहिला नाही, शब्दाला किंमत राहिली नाही, पहिल्यासारखा दरारा राहिला नाही, पहिल्यासारखा वचक राहिला नाही, घरामध्ये अमुक मिळत नाही, घरामध्ये तमुक मिळत नाही. एरवी तरी माझी या भक्ता काय समर्थाची कांता कोरांड मागे. मौली सुया दाबण विकणारी एक आई होती बरं का. येतात बघा त्या आपल्या दारावर नाही का. पूर्वी खूप असायच्या ना बाबा, बाई सुया घे ग दाबण घे. आता फक्त गाणंच राहिलंय, राहिल्या नाहीत त्या, गाणंच राहिलंय फक्त आता. बाई सुया घे ग दाबण घे कुठे पाहायला मिळतात त्या. असो, सुया दाभण पोत फण्या कंगवे नाही का, हे त्यांच्याकडे सगळं असायचं, विकायला यायचं बरं का. मौली बंद झालं यायला. कारण का माहितीये का, त्यांनाही असा अनुभव आला काहींना. फणी विचारता विचारता त्यांच्या 4-5 सुया गायब व्हायला लागल्या. कंगवा विचारता विचारता 2-4 फण्या मागच्या माग जायला लागल्या. जादूवाल्या बाया त्यांना पाहायला भेटल्या ना. पाप कोणाला चुकत नाही मौली, सुई पण नाही सुटणार तुम्हाला, बाकी तर लांब गेलं बाबा. काय पाप कोणाला चुकणार आहे? देवादिकांना नाही सोडलं, संतांना नाही सोडलं, ऋषी मुनींना नाही सोडलं. आपण कोण आहोत? कोण आहोत आपण? ऐका. आणि ती सुया दाभण विकणारी आई आता जरा वृद्ध झालेली आहे बरं का. हातपाय दुखायला लागले तिचे. मग ती विचार करतीये. काय विचार करतीये? की आता आपला धंदा तर पुढे चालू राहिला पाहिजे. आपली एक मुलगी आहे, आज तिचं आपण पोट भरतोय, तिला तिचा उदरनिर्वाह आपण करतोय, तिला जे काही पाहिजे ते आपण देतोय. उद्या जर माझं बरं वाईट काही झालं तर तिला भूकचे राहावं लागेल. मग तिला आपला धंदा शिकवावा म्हणून मग तिने काय केलं, त्या आईने आपल्या मुलीला बरोबर घेऊन आली बरं का. आणि तिला सांगायची ह्या गावामध्ये जायचं बरं का. तिकडून आल्यावर पहिले पवाळ्यामध्ये नाही, पवाळा सोडला की मग नंतर कोलठण मध्ये, कोलठण सोडलं की मग नंतर इथे बोरगाव मध्ये नाही का. असं सांगितलं तिने, बाबा इथे इथे अमक्या अमक्या ठिकाणी असं जायचं बरं का. आवाज द्यायचा, बाई सुया घे ग दाभण घे. आणि मग बाया येतात, महिला येतात, काही मुली येतात बरं का, काही कोणाला काही हवं असेल ते येतात बरं का. अशा प्रकारे तो धंदा करायचा. बरं मग आता काय झालं, तो धंदा करता करता ती आई काय करते, आता मला काही आवाज निघत नाही, मी म्हातारी झाले, बोले की तू आवाज देत चल. मग तिला आवाज द्यायला लावायची. ती बाई सुया घे ग दाभण घे अशी जोरात आवाज द्यायला लावायची. एकदा काय झालं, अशा ठिकाणी त्या गेल्या की राजवाड्यातून राजाच्या मुलाची नजर त्या मुलीवर पडली. कलियुग आहे ना, कोणाला काय आवडेल सांगू शकत नाही. काय 20-25 वर्ष आई वडील प्रेम करतायत, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतायत, सांभाळतायत, काय हवं काय नको ते पाहतायत, स्वतःची मौज मजा बाजूला ठेवतायत, स्वतःची आशा अपेक्षा बाजूला ठेवतायत. पण मुलाला किंवा मुलीला जे पाहिजे ते ज्या पाहिजे त्या वेळेला आणून देतायत. पण 20-25 वर्षाचं प्रेम बाजूला राहतंय आणि कुठे 15-20 दिवस, एखाद महिना एखाद्याचं प्रेम भेटलं की मुलं किंवा मुली आई वडिलांचा त्याग करायला सुद्धा मागे येत नाहीत. राजाची नजर त्या मुलीवर पडली आणि ते मुलगी राजाच्या मुलाला आवडली. कोणाला आवडली? राजाच्या मुलाला. आणि सांगितलं त्याने वडिलांना, बाबा लगीन करीन तर फक्त त्याच मुलीशी. अरे बापरे, ऐकल्या बरोबर अंगाचे शहारे उभे राहिले त्या राजाच्या. कारण काय, ती मुलगी कोणाची आहे, आपण कोण आहेत. पण मुलगा ऐकत नाही. तुम्हाला मुलगा पाहिजे की नको पाहिजे, इथपर्यंत वेळ येते मग काय. आणि मग तसा धाक दिल्यानंतर मग राजाने पण ठरवलं की असा मुलगा हातातून जाण्यापेक्षा आपण काय करूयात, ठीक आहे हरकत नाही, आपल्या पद्धतीने आपलं ते सगळं काही झालं. बाबा त्या मुलीला पण, त्या आईला सांगितलं तिच्या की तुमची मुलगी माझ्या मुलाला आवडलेली आहे, असं तसं. आता राणी होणार आहे. त्या मुलीचा आणि त्या आईचा आनंद गगनात मावेनासा झाला.
राणी होणार आहे, असू द्या, ठीक आहे, हरकत नाही. आता झाली, ते लग्न वगैरे झालं, राजाची राणी झाली, नाही का, राजाची राणी झाली. आता सगळं पूर्वीचं विसरायला पाहिजे ना. आपला विषय काय आहे? त्याग महत्वाचा आहे, पूर्वीचा विसर महत्वाचा आहे, विसर महत्वाचा आहे. एकदा नेमका रात्रीच्या वेळी तिला स्वप्न पडलं आणि स्वप्नात राजा बाजूला असताना ओरडते, बाई सुया घे ग दाबण घे. तो आवाज ऐकल्याबरोबर राजा उठला, डोक्याला हात लावलं, म्हणे काय सांगायचं या बाईला. तसं आपलं झालंय माऊली, तसं आपलं झालंय. भक्त म्हटल्यानंतर त्यांनी विचार केला पाहिजे, विश्वनियंत्या परब्रह्माचा मी दास आहे, भक्त आहे. काय मागणार रे तुम्ही? जे विश्वात आहे तेच मागणार ना. मग एवढं लक्षात ठेवा ना, जे तुम्हाला जगातलं आवडतंय, जे तुम्हाला दृश्यातलं जगातलं जे काही आवडतंय, त्याचा निर्माता माझा बाप आहे, तो देव आहे, तो परब्रह्म आहे. जर बापाचं ते आहे, जे काही असेल ते, तो बाप माझा किती श्रीमंत असेल, त्या बापाचा भक्त, त्या देवाचा भक्त, त्या देवाचा साधक दास होण्याचं भाग्य जर मला लाभलेलं आहे, तर मी किती श्रीमंत आहे याचा विचार आपण केला पाहिजे. मी किती श्रीमंत याचा विचार आपण केला पाहिजे. माऊली, परमार्थामध्ये त्यागाला खूप महत्व आहे आणि तो त्याग आपल्याकडून सर्वांकडून घडला पाहिजे. जर त्याग घडला तर नक्कीच आपल्याला परमार्थ कळेल, भक्ती कळेल, बरं का. अन्यथा त्याग जर घडला नाही, पूर्वीची कर्म जर तशीच असतील, म्हणून देहाला माळ घालता घालता मनाला पण घाला, बरं का. काय डोळ्यांना पण मालकरी करा, कानांना पण मालकरी करा, मुखाला पण मालकरी करा, सर्वांगाला मालकरी करता आलं पाहिजे. म्हणजे काय, प्रत्येक इंद्रियाला वेगवेगळी माल नाही घालायची, प्रत्येक इंद्रियाकडे जाणीव ठेवायची, मी मालकरी आहे. आणि मग पहा, तुम्हाला जग नाही दिसणार, जगदीश्वर दिसेल. कानाला जाणीव द्या, मी मालकरी आहे, तुम्हाला जगाचं नाही ऐकायला येणार, जगदीश्वराचं ऐकायला येईल. मुखाला तिथे जाणीव द्या, मी मालकरी आहे, काहीतरी कुठलं तरी आदवा तदवा येण्यापेक्षा जे येईल ते भगवंताचं स्तवनच, नामस्मरणच, भजनच, देवाला आवडणारच. सर्वांगाने आम्हाला माळकरी होता आलं पाहिजे. सर्वप्रथम देहाला माळ घालता घालता आम्ही मनालाही माळकरी केलं पाहिजे, मनालाही माळ घालता आली पाहिजे. माऊली, ज्याने देहाच्या बरोबर मनाला माळ घातली ना, तो कधीही विचलित होत नाही. सुख असो वा दुःख असो, जय असो वा पराजय असो, मान मिळो वा अपमान, कशालाही तो स्पर्श करत नाही, कुठलेही विचार त्याला स्पर्श करत नाही. सगळ्या अवस्थेमध्ये तो समान असतो. ह्याच 12व्या अध्यायामध्ये पुढे भगवंताला आवडणाऱ्या भक्तांविषयी बोलत असताना भगवंत म्हणतात, मला कोणते भक्त आवडतात? संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोबुद्धीर्यो मद्भक्त समे प्रिय. जे भक्त सदा संतुष्ट आहेत, सुखातही आणि दुःखातही सारखे आहेत. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये बरं का, काहीतरी 14वा श्लोक आहे, 7वा की 14वा असा काहीतरी श्लोक आहे, 7वा श्लोक आहे वाटतं दुसऱ्या अध्यायामध्ये. यम ही न व्यथयन्ते पुरुषम पुरुषर्षभ सम दुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. भगवंत म्हणतात, सुखातही आणि दुःखातही जो साधक, जो भक्त सारखा असतो, तो मोक्षाचा अधिकारी आहे. ते भक्त देवाला आवडतात जे देवाला मन अर्पण करतात, ते भक्त देवाला आवडतात जे बुद्धी आणि चित्त अर्पण करतात, ते भक्त देवाला आवडतात अंतःकरणापासून जे परमार्थ करतात, अंतःकरणापासून जे परमार्थ करतात, बरं का. आणि म्हणून आमच्याकडून त्याग घडला पाहिजे. आम्ही विश्वास ठेवला पाहिजे की भगवंत देव जे काही करतात ते आमच्यासाठी चांगलं करतात, चांगल्या प्रकारे आम्हाला सगळं अगदी आमची व्यवस्था भगवंत करत असतो, बरं का. ज्याप्रमाणे आईला सर्व प्रकारची सर्व बाळ मुलं आवडत असतात, त्याप्रमाणे भगवंताला सुद्धा सगळे जीव आवडत असतात, सगळी माणसं आवडत असतात. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? पुन्हा एकदा सांगतो, जन्माला घालताना भगवंताने सर्वांना सारखं आणि स्वच्छ मनाचं
आणि स्वच्छ स्थितीचं जन्म